विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे। आमदार अपात्रतेसंदर्भात ते चर्चा करणार आहेत। शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून लेखी उत्तर मिळाल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे। किती आमदारांनी मुदतवाढ मागितली आणि किती आमदारांनी उत्तरं दिली याचा आढावा घेतला जाणार आहे। तर लवकरच आमदारांना सुनावणीसाठी बोलावण्याची देखील शक्यता आहे। विधिमंडळाच्या कार्यवाहीकडे राजकीय वर्तुळाचं आता लक्ष लागलंय। बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आलेली आहे। सिडको नंतर आता नाशिक रोडच्या विहितगाव परिसरात ही तोडफोड करण्यात आली। मध्यरात्री युवकांनी कोयता मिरवत दहशत माजवली आहे। दरम्यान कोयता मारून गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। तर रामकृष्ण हरी प्राईड बिल्डिंग मधल्या या गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे परिसरातील नागरिक आता आक्रमक झालेत। नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। अशा प्रकारचं चित्र सध्या शहरात पाहायला मिळतंय। काल देखील नाशिकच्या नाशिक रोड परिसरामध्ये एका युवकाची धारदार शस्त्रानं वार करत हत्या करण्यात आली होती। या घटनेला काही तास उलटत नाही तोच पुन्हा एकदा नाशिक शहरामध्ये अशा पद्धतीने वाहनांची जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। त्यामुळे नाशिक शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित आहे का असा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय। शहरातील पोलीस अधिकारी करता नेमकं काय असं देखील या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित केलं जात आहे। मात्र शहरामध्ये अशा प्रकारे हैदोस माजवणाऱ्या गुन्हेगारांवर कधी आणि केव्हा लगाम लागणार असा देखील सवाल उपस्थित केला जातो। त्यामुळे आता नाशिक पोलिसांसमोर गुन्हेगारांनी उभं केलेलं आव्हान पोलीस नेमकं कशा पद्धतीने हाताळतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। नाशिकमध्ये फेसबुक पोस्टवरून आजी माजी आमदारांमध्ये जुंपल्याचं चित्र पाहायला मिळतंय। ठाकरे गटाचे उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे घोलप समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी फेसबुक पोस्टखाली संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। या कमेंटमुळे विद्यमान आमदार सरोज अहिरे आक्रमक झाले आणि त्यांनी पोस्टवर कमेंट करणाऱ्या घोलप समर्थकांना अटक करण्याची मागणी केली आहे। युवकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच माजी आमदार योगेश घोलप आणि भाजप पदाधिकारी तनुजा घोलप यांनी पोलिसांना जाब विचारलाय। दरम्यान देवळालीच्या आमदार सरोज अहिरे या सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा युवकांचा आरोप आहे। आणि आता पावसासंदर्भातल्या काही बातम्या पाहूयात। राज्यात पुढील 5 दिवस कोकण आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज आहे। कोकणात पावसाचा जोर कमी झाला असला तरी गंभीर इशारा देण्यात आलेला आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान विदर्भासाठी येलो अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। तिकडे सांगलीतील शिराळा तालुक्यातील वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धरण क्षेत्रामध्ये दमदार पावसानं हजेरी लावल्यानं चांदोली धरण 74% भरलंय। धरणातून मोठ्या प्रमाणातून विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आता एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये मिळून आतापर्यंत 50.18% पाणीसाठा झालाय आणि त्यामुळे पाण्याची चिंता काहीशी मिटली असली तरी हा साठा गेल्या 2 वर्षांच्या तुलनेमध्ये कमी आहे। त्यामुळे पाणी कपात रद्द होण्यासाठी मुंबईकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे। 1 ऑक्टोबरपर्यंत सर्व धरणं पूर्ण भरलेली असतील तर वर्षभर पाणी पुरवठा सुरळीत राहतो आणि त्यामुळे पुढील 2 महिने धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडणं आवश्यक आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील तापी नदीवरील गिधाडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। हातनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग तापी नदीमध्ये सोडण्यात आल्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढलेली आहे। तर धुळे जिल्ह्यातील तापी नदीवरील सुरवाडे बॅरेजचे संपूर्ण 16 दरवाजे उघडण्यात आलेत आणि त्यामुळे गिधाडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्यानं खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीनं गिधाडे पूल हा रहदारीसाठी बंद करण्यात आलाय आणि रात्रीपासूनच पोलिसांनी पुलाच्या दोन्ही कडेला बॅरिकेडिंग करत शिरपूर शिंदखेडा रस्त्यावरील गिधाडे पुलाची वाहतूक बंद केली आहे।
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निळेली मोरे पुलावर पाणी आल्यानं मोरेगावचा संपर्क तुटलाय। मोरेगावाला जोडणारे निळेली नदीवर हे पूल आहे आणि माणगाव खोऱ्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे या पुलावर पाणी आलं। दोडा मार्गातील तिलारी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असून धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। राज्याचे शिक्षण मंत्री स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी तिलारी धरणाला भेट देऊन पाहणी केली आहे। धरणातील वाढता पाणी विसर्ग तसंच तिलारी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत, थेट जाऊयात। शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला। अवकाळी पावसामध्ये जे नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्याचा अजून तुम्ही मोबदला दिला नाही, तुम्ही अजूनही सर्वे केला नाही त्या अवकाळी पावसाचा। मग हा सगळा हाकार माजलेला आहे। या हाकारामध्ये तुमच्या यंत्रणा नाहीये तेवढी, आज निवेदन करायचं असं तुम्ही म्हणताय, पण तुम्ही तुमचा सर्वे रिपोर्टच नाही। तुम्ही म्हणताय फक्त आम्ही सूचना केलेल्या आहेत। कमिशनर तिथं मोकर असतील, कलेक्टर असतील, तुमच्या जो ना तलाठी आहेत ना कृषी सहाय्यक आहेत, तुमची परिस्थिती फार वाईट आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये सरसकट मदत देण्याची भूमिका आपण विरोधी पक्ष नेता होता त्यावेळेस आपण मागणी करत होतात। आणि आता ती परिस्थिती जी आहे ती तर भयावह आहे, आभाळच फाटलेलं आहे। आणि जे काय अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेलं होतं त्याची भरपाई सहित आणि आजची जी आहे ही तुटपुंजी मदत नको। शेतकऱ्यांना तुम्हीच पीक विमा 1 रुपयाचा सांगताय, आता विम्याच्या पण पॉलिसी बाबतचं निवेदन आपल्याला करावं लागणार आहे, कारण की आता वर्ष वाया गेलं शेतकऱ्यांचं। आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारची भूमिका स्पष्ट असली पाहिजे, सुस्पष्ट असली पाहिजे आणि शेतकऱ्याला दिलासा देणारी असली पाहिजे। आणि ती घोषणाच होता कामा नये, शेतकऱ्याला मदत मिळावी अध्यक्ष महोदय, ही मागणी आमची राहणार आहे। आणि या ठिकाणी समजा विरोधकांमध्ये सुद्धा आता त्यांनी संजय कुटे साहेबांनी जो प्रश्न मांडलेला आहे, शेतकऱ्यांमध्ये गरिबांमध्ये अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो की घरात पाणी घुसून सगळं अन्नधान्य गेलं, अजूनही उपाशी आहेत लोक अध्यक्ष महाराज। अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यामध्ये। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण विरोधकांमध्ये आहे, आमच्यामध्ये भावना आहेत अध्यक्ष महाराज, पण खऱ्या अर्थानं आपण आज मोक्यावर आपण पाहिलं अध्यक्ष महाराज तर शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू थांबत नाही, गरिबाच्या डोळ्यातला अश्रू थांबत नाही। आणि या सरकारवर आता शेतकऱ्यांचा भरोसा राहिलेला नाही आणि म्हणून ही संधी आपल्याला आता आलेली आहे की भरोसा कायम केला पाहिजे। हे राजकारण होऊ शकत नाही, पण या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि त्या गरिबांना ज्यांचं नुकसान झालं त्याला भरीव मदत, कारण की आपण पुरवण्या मागण्या मागो 41,000 कोटीची पुरवणी मागणी आता मागताय। मागच्या वेळेसही तुम्ही पुरवणी मागण्या मागितल्या तर सरकारची आर्थिक परिस्थिती काय याचा अंदाज येतोय। आज आता आपण कालपासून पेपरमध्ये बातम्या पाहूनच राहिलो की या आमदारांना जास्त त्याला जास्त पैसे आणणार कुठून तुम्ही लोक, म्हणून हे सगळं बाजूला सारा, पण शेतकऱ्यांना पहिले मदत करा ही भूमिका आमची राहणार आहे। अध्यक्ष महोदय, खरं तर सर्व परिस्थिती आपल्याला पण माहिती आहे। मला एकच गोष्टीचं लक्ष की आज प्रत्येक म्हणजे चंद्रपूर शहरामध्ये जवळपास 700-800 घरामध्ये पाणी शिरलं। मागच्या 8 दिवसापूर्वी झालं, आता पण झालेला आहे। अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, अजूनही आपण त्यावेळी चर्चा केली होती, उणे मायनस अकाउंट त्यामध्ये अजूनही सुरू केलेलं नाही। त्यामुळे ते प्राथमिक त्यांना जी मदत 4,500-5 हजाराची द्यायची आहे ते खालचे अधिकारी आता देऊ शकत नाही, म्हणून ते तात्काळ सुरू जर केलं तर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर ते पैसे वाटता येईल, तातडीची मदत देता येईल। धान्य देऊ शकत नाही, पैसे देऊ शकत नाही अध्यक्ष महोदय, तातडीनं आता त्यांच्या घरामध्ये काही अन्नधान्य राहिलेलं नाही। आणि म्हणून माननीय वित्तमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना माझी विनंती आहे की आपण आता लवकरात लवकर हे मायनस सुरू करा। आणि खरं तर शेतकऱ्यांची व्यथा आता सन्माननीय नानाभाऊंनी सांगितली, फार पूर्ण वाईट अवस्था आहे। दुबार पेरणी करू शकत नाही, सोयाबीन गेलेला आहे, धानाचे पळे वाहून गेलेत, अनेक तलाव फुटलेत। मी आपल्या लक्षात आणून देतो अध्यक्ष महोदय, एकच मिनिटामध्ये तलाव फुटल्यानंतर दारात तलाव बांधण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत। इथे आमचे इथे पालकमंत्री नाही चंद्रपूरचे, त्यांना आम्ही विचारलं, ते म्हणतात की डीपीडीसीतून पैसे देता येत नाही आणि त्या सिंचन विभागाकडे पैसे नाहीत। तलाव तातडीनं काहीतरी सिमेंट बॅग टाकून रेती भरलेले बॅग टाकून
जे फुटलेले तलाव आहेत, विदर्भामध्ये आतापर्यंत 14 तलाव फुटलेत अध्यक्ष महोदय, 14 माहिती घेतली. 14 तलाव जर मानले नाहीत तर हजारो हेक्टर जमीन शेतकऱ्यांची पिकणार नाही. भराव पडलाय, ते भराव कधी काढणार, पुन्हा नव्यानं पळे कधी भरणार. धान शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. पण दादा तातडीनं त्या तलावांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्या, दुरुस्तीसाठी, आणि मायनस अकाउंट मधून पैसे काढायचे आदेश करा, अशी आमची विनंती आहे अध्यक्ष. इथे जे सन्मान्य सदस्यांनी जी परिस्थिती विदर्भाच्या बाबतीत सांगितली आणि बाकी जिल्ह्याच्या बाबतीत सांगितली, अतिशय अतिवृष्टीमुळे फार मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, वाशिम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिशय नुकसान झालंय. तिची लवकरात लवकर सर्वांनी मागणी केल्याप्रमाणे त्याचं सर्वेक्षण होऊन त्यांना मदत झाली पाहिजे, नंबर 1. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय, की मागच्या वेळेस सुद्धा काही महिन्यापूर्वी जेव्हा अशा पद्धतीची अतिवृष्टी आणि गारपीट झाली होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं होतं. सर्वेक्षण झालं, सर्वेक्षणच्या संपूर्ण रिपोर्ट मंत्रालयात आला, पण अजून सुद्धा त्यांना अतिवृष्टी आणि गारपीटची मदत मिळाली नाही. आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये संत्रा आणि मोसंबीचे अध्यक्षमध्ये नुकसान झालं होतं. त्यावेळेस त्याचा सर्वेक्षण झालं, पण त्यांना 30 ते 40% लाभार्थ्यांना, संत्रा मोसंबीच्या लाभार्थ्यांना अजून पैसे मिळाले नाही. त्याबाबत सुद्धा शासनाने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्यांचं जे नुकसान झालं शेतकऱ्यांनी त्यांना भरीव मदत द्यावी अशी विनंती करतो. दुसरी विनंती अध्यक्ष महोदय, आपल्याच सदनाचे सन्मान्य सदस्य रोहित पवार हे बाहेर पावसामध्ये आपल्या त्यांच्या मतदारसंघ जो आहे जामखेड, त्या जामखेड मतदारसंघामध्ये मौजे, पाटेगाव आणि खंडाळा तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी त्यांनी मागच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी MIDC स्थापना व्हावी अशा पद्धतीने त्यांनी मागणी केली होती. आणि त्या मागणीला उत्तर देताना आपले उदय सामंत साहेबांनी उत्तर देताना सांगितलं होतं की आम्ही अधिवेशन संपायच्या पहिले त्याचा आदेश काढू. आता दुसरं अधिवेशन आलं पण अजून सुद्धा आदेश निघाला नाही, त्याच्याबद्दल ते उपोषण बसले, त्याची शासनाने दखल घ्यावी ही विनंती. नाही, एकच मिनिट. हे पहा, आपल्या सभागृहात यापूर्वीही ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडच्या पायऱ्यांकडे उपोषण किंवा आंदोलन केलं, त्या एकमताने या सभागृहात निर्णय झालेला की पायऱ्यांवरती त्याच्या पावित्र्यता आपण मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणीही आंदोलन अथवा उपोषणाला बसणं अयोग्य आहे. त्या संदर्भातली आवाहन आम्ही सन्माननीय सदस्य रोहित पवार यांना केलंय की त्यांनी तिकडे बसू नये. आणि माझी ही विनंती राहील की राष्ट्रवादी पक्षातल्या इतर सदस्यांनी पण त्यांची तशीच समजूत घालून त्यांना शासनाने पण त्यांची समजूत घालावी आणि त्यांनी सभागृहात येऊन आपलं म्हणणं मांडावं. चला अध्यक्ष महोदय, अत्यंत म्हणजे प्रश्नोत्तराचा तास आहे, आपण कधी संधी अगोदर देत नसतो, तरी आज जाणीवपूर्वक दिली, याबद्दल आभारी आहे तुमचा. त्यांनी एकंदर विदर्भामध्ये जो पाऊस झाला आणि त्यामध्ये बुलढाणाचा जो उल्लेख केला, ढगफुटी आणि प्रचंड नुकसान हे झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि घराच्या घर पाण्यामध्ये गेले. असंच 5 साली आणि 6 सालची जर परिस्थिती आपण आठवली, अजितदादांना आपल्या सगळ्यांनी हाताळलेली परिस्थिती आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाणी होतं, आता पंचगंगा सुद्धा आता धोक्याच्या पातळीला जाते अशी अवस्था आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण त्यावेळेस कशी मदत केली होती हे जर आठवलं तर आपण तातडीनं त्याच दिवशी खावटी दिली होती. काही लोकांना, गरीब माणसं असायचे, संसार पाण्याखाली गेलेले, त्यांची अशी अवस्था असायची, त्यांना लगेच खावटीची व्यवस्था, धान्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, त्यांना संरक्षण चांगल्या ठिकाणी नेणं व त्यांना बसवणं, या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या होत्या. यावेळेस आम्हाला तितकी तातडी ही दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला जुना अनुभव आहे, त्या अनुभवाचा उपयोग करा आणि तातडीनं जिथं अतिवृष्टी आणि महापुरासारखी परिस्थिती, चंद्रपूरचं माननीय वडेट्टीवारजींनी सांगितलं, ह्या सगळ्या ठिकाणी आपली यंत्रणा अलर्ट करा, प्रत्येक नागरिकाच्या जीवाची काळजी घ्या, हे या निमित्ताने सांगेल. आणि अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की आपण निवेदन करत असताना हे सांगा की मागे जी गारपीट झाली, मागे जे वारे झाले, त्या कालखंडामध्ये आपण जे कबूल केलं त्यातलं किती दिलं आणि किती राहिलं, कोणाला मिळालं कोणाला मिळालं नाही, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. आणि त्यामध्ये सुद्धा भेदभाव केला जातोय अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये, ज्याचा मतदारसंघ सत्तेत, त्याच्या मतदारसंघात निधी जाऊन पोहोचतोय, शेजारचा मात्र त्याला मिळत नाही, ही अवस्था सुद्धा चांगली नाही. अशा प्रकारचं चित्र आहे. माणसात फरक करू, नागरिकात फरक करू नका, हे स्पष्टपणे मी या निमित्तानं आपल्याला सांगेन. ठीक आहे.
मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, हो दे. सर्व सदस्यांनी या ठिकाणी अतिवृष्टीच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केला. अतिशय गंभीर प्रश्न आहे. खरं आहे, आपल्याला कल्पना आहे की गेल्या या आठवड्याभरामध्येच सुरुवातीला रायगडमध्ये इटकेलवाडीला त्या ठिकाणी ती घटना घडली. तुम्ही म्हणता शासन गंभीर नाही, पण शासन अतिशय गंभीर आहे या बाबतीमध्ये. आपण बघितलं त्या दिवशी रात्री सीएम साहेबांनी डीसीएम साहेबांनी फोन केला. अजितदादांचं माझं बोलणं झालं. रात्रीच आम्ही 12:30 वाजता 12ला फोन 12:15ला आम्ही 12:30ला तिथे गेलो. 3 वाजता इतक्या रात्री तिथे वर पोहोचलो, मदत केली. आता त्याची राहण्याची व्यवस्था खाली सगळ्यांची कंटेनर नेऊन त्या ठिकाणी केलेली आहे. तातडीने मदत त्या ठिकाणी केली. काल मी नांदेडला होतो, परत जळगावला होतो, बुलढाण्याला होतो, पण त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपण माहिती घ्या, नांदेडला सुद्धा काल सगळ्या लोकांना धान्य वाटलं गेलेलं होतं. दुसऱ्या दिवशी साहेब आपण होतात नांदेडला, मी धान्य सुद्धा वाटलं गेलेलं आहे. 5-5 हजाराचे चेक सुद्धा कालच त्या लोकांना, म्हणजे तिसऱ्या दिवशी, एकच दिवस आडवा गेला, तिसऱ्या दिवशी आपण सगळ्या लोकांना त्या ठिकाणी मदत केली. त्यांची राहण्याची व्यवस्था केली, त्यांना त्या ठिकाणी जेवण बनवून त्याची जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केली. कारण घरामध्ये पाणी गेलं काही लोकांच्या. शेतीबद्दल तर न बोललेलं बरं. पिकही गेली आहेत, जमिनी खरडून निघालेल्या आहेत, त्याचे पंचनामे होतील. त्यांना आता आपण निकष काय वाढून द्यायचे, कमी करायचे, त्यामध्ये आपण त्यांना मदत करू. पण आपण ज्या पद्धतीने सांगतायत की गंभीर नाही, मागे जसं केलं तसं नाही, मला वाटतं आम्ही सगळेजण अलर्ट आहोत. मंत्री फिरतायत, लोकप्रतिनिधी फिरतायत, आपणही सगळे फिरतायत आपल्या मतदारसंघामध्ये. पण तो अशी कुठेही परिस्थिती नाही की लोकांना धान्य गेलेलं नाही, त्याची जेवणाची व्यवस्था केली नाही, त्याची राहण्याची व्यवस्था केली नाही. सगळ्या व्यवस्था मला वाटतं त्या ठिकाणी केल्या. अजूनही करण्याची गरज असेल, मी असं म्हणत नाही, अजूनही पण कमी पडत असू, कारण आव्हान मोठं आहे, धोका मोठा आहे, संकट मोठं आहे. पण निश्चित आपण सगळेजणही विधानसभेला आपण सगळे सदस्य आहोत, लोकप्रतिनिधी आहोत, आपली ही जबाबदारी आहे, आपण ती करतो आहोत. पण शासन सुद्धा या बाबतीत मला वाटतं आम्ही अतिशय तातडीने, म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही लोकांना चेक, धान्य, त्याचे पॅकेट सगळे लोकांकडे गेलेले आहेत. ज्यांच्याकडे स्वयंपाकाची व्यवस्था नाही त्यांना आपण शाळेमध्ये, सार्वजनिक ठिकाणी, मंगल कार्यालयामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि जेवणा खाण्याची व्यवस्था सतत त्या ठिकाणी चालू. आता पुढे जाऊया. मध्ये एक गोष्टीची नोंद घेणं मी शासनाला त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे की अशा प्रकारचं ह्या राज्यामध्ये मागच्या झालेल्या अतिवृष्टीमध्ये ज्या कमांड एरियामध्ये कॅनॉल्स रिपेअरचे काम आहे किंवा ठिकाणी जलसंधारणचे बंधारे फुटलेले आहे ते मंजूर झाले होते, पण सरकार बदलल्यानंतर त्या सगळ्या कामाला स्थगिती देण्यात येईल. किमान ही गोष्ट लक्षात घेता ती स्थगिती उठून ताबडतोब ते बंधारे नीट करण्यासाठी, ते कॅनॉल डिस्ट्रीब्युशन दुरुस्त करण्यासाठी स्थगिती दिली. लवकर उठवा, ते सुद्धा काम वेळेच्या आत करून घ्या. किमान शेतकऱ्याचं लक्ष, ते नीट झालं तर रबी व्यवस्थित होईल आणि कुठेतरी शेतकऱ्याला मदत म्हणून शासनाची भूमिका घ्यावी. भास्करराव जाधव साहेब. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा पाऊस महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळ्याच ठिकाणी संभाजीनगर वगैरे सोडलं तर मोठ्या प्रमाणात पडतोय. त्या संदर्भामध्ये सदनाच्या भावना आणि शासनाचं उत्तर या ठिकाणी मिळते. मी एका वेगळ्या विषयाकरता उभा आहे. आपल्याला माहिती आहे की कोकणामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडतोय. कोकणामध्ये आता जे शेतीचं नुकसान वगैरे तर आहेच, पण त्यापेक्षा एक वेगळं संकट आपल्याला माहिती आहे की लँडस्लायडिंगचं मोठ्या प्रमाणामध्ये संकट आहे. परवांचं इर्शालवाडीतलं संकट तर आपण सगळे अनुभवतो आहोत, त्याचा सामना करतो आहोत. अध्यक्ष महोदय, मी उभा एवढ्या करताय, मी आता बाहेरून येत असताना सनातन प्रभातच्या काही सदस्यांनी माझ्या हातामध्ये एक निवेदन दिलं. ते गंभीर आहे म्हणून आपल्या लक्षात आणून देण्याकरता म्हणून मी उभा आहे. 2021 साली ज्या वेळेला अशाच पद्धतीने खूप मोठा महापूर झाला आणि कोकणामध्ये हाहाकार झाला, महाड असेल, चिपळूण असेल, खेड असेल, हे संपूर्ण पाण्याखाली गेलंय आपल्याला माहिती आहे. आणि त्यावेळेला सरकारने एक निर्णय घेतला होता दादा, की एनडीआरएफचा कायमस्वरूपी बेस कॅम्प हा रायगडमध्ये उभा करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्याच्याकरता 2.57 हेक्टर जमीन सुद्धा दुग्ध विकासाची देण्यात आली होती. पण आता त्यांनी जे मला या ठिकाणी जे दिलंय ते गंभीर एवढ्या करताय की त्यांनी असं म्हटलंय की हा बेस कॅम्प आता रायगडमध्ये होणारच नाहीये, तर आता हा बेस कॅम्प गोवा राज्यामध्ये होणार आहे. हे जर खरं असेल तर आपल्याला माहिती आहे की कोकणामध्ये लँडस्लायडिंग करता सातत्यानं एनडीआरएफच्या टीम मागवाव्या लागतात आणि ते फार अवघड होऊन जाईल. आणि म्हणून या निमित्तानं मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की ज्या ठिकाणी हा बेस कॅम्प रायगड अलिबागमध्ये होणार होता त्याच ठिकाणी व्हावा आणि याकरता शासनानं पुढाकार घ्यावा म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय अनिल देशमुख साहेबांनी एक मुद्दा विधिमंडळाच्या सदस्याच्या बाबतीतला उपस्थित केलेला होता. त्याचे पत्राची कॉपी माझ्याकडे पण आहे आणि त्यांनी आपले उदय सामंत साहेबांना पण दिलेली होती. उदय सामंत साहेबांनी अनिलराव 1/7/2023 ला आपले 22 जूनचे पत्र मिळाले. पाटेगाव, खंडाळा, कर्जत, अहमदनगर येथे औद्योगिक वसाहत जाहीर करण्यासंदर्भात पत्र विभागास प्राप्त झाले. तरी उपरोक्त नमूद विषयासंदर्भात येत्या पावसाळी अधिवेशनात सर्व संबंधितांसमवेत
बैठकीचे आयोजन करून उचित निर्णय घेण्यात येईल. उपोषणात बसण्याकरता घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्यात यावा. स्वतः मंत्री महोदय पत्र देतात. अजून अधिवेशन संपलेलं नाहीये. एकच आठवडा झालेला आहे. आता दुसरा आठवडा सुरू झाला आहे. लोकप्रतिनिधींनी पण निवेदन दिल्यानंतर त्या MIDCचे चेअरमन आणि राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने नोंद घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने बसणं उचित नाही आणि त्याचे पुरावे पण माझ्याकडे. तो वाईट झाला पहिला विषय. अध्यक्ष साहेब, मला पत्र जे 1/7/2023 1/7/2023. आता सुनीलजी, आपण पण मंत्री होता. ठीक आहे अध्यक्ष महोदय, दुसरा डॉक्टर संजय कुटे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये जो प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय काही जिल्ह्यात, अध्यक्ष महोदय 5 जिल्हे असे आहेत की जिथं पाऊस नाही. आजही धरणं, उजनी धरण मायनस आहे. आजही काही धरणं 0% इतका विरोधाभास आहे. त्याच्या खोलात मी जास्त जात नाही. परंतु जे काही NDRFचा बेस कॅम्पच्या संदर्भात भास्करराव जाधवांनी मुद्दा उपस्थित केला तो आता त्यांनी लक्षात आणून दिलेला आहे. त्याच्यामध्ये जरूर राज्य सरकार लक्ष घालून तो बेस कॅम्प हा आपल्या रायगडमध्येच कसा होईल, कारण नेहमी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इकडचा आपला बाकीचा भाग असा तो सगळा, किंवा शेजारी पुणेचा भाग किंवा पलीकडे सातारा किंवा कोल्हापूर अशा त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्येच हा फटका बसतो. विशेषतः दरड प्रवण एरिया आहे त्या बाबतीमध्ये. आणि बाकीच्या सन्मानित सदस्यांनी, बाळासाहेब थोरात यांनी 2005चा एक उल्लेख केला, किंवा गिरीश महाजन साहेबांनी. अध्यक्ष महोदय, मी सभागृहाला सांगू इच्छितो, गिरीश महाजन जी असतील, संजय राठोड, अनिल भाईदास पाटील, आता मला विचारून दीपक केसरकर कोल्हापूरला गेलेत, कारण कोल्हापूरची पुराची पातळी, पूर जी हे आहे लेवल आहे ती धोक्याच्या पातळीच्या वर पाणी चाललेलं आहे. तरी ताबडतोब पालकमंत्री गेलेत. राज्य सरकार ह्या सगळ्या कामामध्ये फार बारकाईनं लक्ष ठेवून आहे, ज्याचा उल्लेख मगाशी इशाळवाडीच्या बाबतीमध्ये देखील गिरीश महाजन साहेब किंवा मुख्यमंत्री तिथं वरपर्यंत त्या स्पॉटवर पोहोचलेले आपण सगळ्यांनी बघितलं. गांभीर्य सरकारला 100% आहे. यामध्ये आज जे काही मुद्दे काढलेले आहेत, मदत दिली पाहिजे. इथं स्वतः अन्न धान्य नागरी पुरवठा मंत्री बसलेले आहेत. त्यांनी स्टँडिंग ऑर्डर दिलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना की कुठेही असा प्रसंग झाला तर ताबडतोब तिथं धान्य द्या, ते मोफत धान्य द्या. त्यांना ज्यांना धान्य शिजवता येणार नाही त्यांना आपण म्हणजे जे काही शिजून पॅकेज वगैरे त्या गोष्टी देतोय. आणि तातडीची मदत पण आपण अध्यक्ष महोदय देतोय. काल 5,000 रुपयाची मदत पण सुरू झाली. तरी आता ज्या काही यांनी तातडीची मदत, प्राथमिक मदत, शासनाने दखल घ्यावी वगैरे जे काही मुद्दे मांडलेले आहेत, मी आपल्याला पुन्हा आपल्या मार्फत सांगू इच्छितो की आजचं कामकाज संपायच्या आत अतिशय विस्तृतपणे निवेदन हे राज्याकडनं, सरकारकडनं त्या ठिकाणी केलं जाईल आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे लोकांचं समाधान होईल. किंवा इतर मुद्दे सुनील केदार साहेबांनी किंवा आमच्या विजय वडेट्टीवार साहेबांनी, नाना पटोले साहेबांनी, असे अनिल देशमुख साहेबांनी, सगळ्यांनी जे उपस्थित केलेत, भास्करांच्या सहित सगळ्यांनी, त्या सर्वांची नोंद सरकारने घेतलेली आहे. आणि सरकार काय करतंय आणि काय करू पाहतंय, मागचे जे काही अतिवृष्टी झाली त्याला कुठली मदत मिळाली, किती मदत मिळालेली आहे, भेदभाव न करता ती मदत कशा पद्धतीने दिलेली आहे, आणि जो काही पाऊस अतिवृष्टीच्या बरोबरच सतत पावसाच्या बद्दल पण काही मुद्दे उपस्थित केले. अध्यक्ष महोदय, या सगळ्याच्या बद्दल फार व्यवस्थितपणे निवेदन देऊन या सगळ्यांचं समाधान होईल आणि त्याच्या उपर काही पुन्हा असलं तर चर्चा करायची शासनाची तयारी आहे. पण शासन ह्या सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे, हा शब्द मी देतो. ठीक आहे, आता पुढे जाऊया. प्रश्न स्थगन प्रस्तावावरती सत्तारूढ सदस्यांनी कसं बोलता येईल मला सांगा. आता बास झालं. जे हॉस्पिटलचे स्थगन प्रस्ताव अध्यक्ष महोदय, 2 महत्वाचे विषय पाहत सांगतो. मी शासनाचे आभार मानतो की त्यांनी कालपासून सर्वे सुरू केले. याच्यामध्ये कन्फ्युजन आहे अध्यक्ष महोदय. सर्वे सुरू करताना तलाठी जे आहेत ते फक्त नदी आणि नाल्याच्या काठाचे सर्वे करून राहिले. शासनाने स्पष्ट आदेश द्यावे की सर्वे कुठले केले पाहिजे. हा एक मुद्दा.
दुसरा मुद्दा जो आहे विदर्भातला विशेषतः नद्या आणि नाले हे प्रवाह बदलतात आणि प्रवाह बदलल्यामुळे त्या नाल्याच्या काठी असणारे घरं वगैरे त्या नदीत चालले जातात आणि याविषयी त्या नदी आणि नाल्याचं पिचिंग करण्याबद्दलचं एकही धोरण ग्रामविकास किंवा शासनाचं नाही आहे, तर त्या बाबतीत शासनानं स्पष्टता द्यावी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 67,987. आपल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, मला या उत्तराला आक्षेप आहे, कारण जिल्हाधिकारी धाराशिव यांनी 28/4 प्रधान सचिवांना जो अहवाल दिला चौकशीचा, त्यात स्पष्ट असं म्हणलं होतं की पुरवठादार संस्थेने जी देयकं सादर केलीत त्यांनी 894 पैकी 88 केंद्राची तपासणी केली मध्यान्ह भोजनच्या. त्या 88 केंद्रांपैकी 4391 मजुराची त्यांनी देयकं सादर केली होती. प्रत्यक्ष पाहणी केली.